बोल बिंदास. नमस्कार. गोवन वार्ताच्या सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो. आजचा कार्यक्रम खास आहे कारण या कार्यक्रमामध्ये तरुण पर्यावरण पत्रकार निहार गोखले आपल्या सोबत आहेत. त्यांनी गेली अनेक वर्ष गोव्यामध्ये असणाऱ्या कोळसा प्रकल्पांबद्दल सातत्याने लिखाण केलंय. गंभीर लिखाण केलेलं आहे आणि लक्षणीय लिखाण केलेलं आहे. त्यांची पत्रकारिता ही कोणापासून लपून राहिलेली नाही. गोव्यासाठी त्यांनी खास करून लिखाण केलंय. एक तरुण पत्रकार म्हणून आणि एक पर्यावरणवादी म्हणून सुद्धा मला त्यांच्याकडनं हा सगळा विषय समजून घ्यायचा आहे. कारण रेल्वे दुपदरीकरणाला विरोध होतोय सातत्यानं. याच्यावरती आंदोलनं होतात, याच्यावरती मोर्चे काढले जातात, निदर्शनं होतात. पण नेमका हा मूळ विषय सुरू कधी होतो, कसा सुरू झाला, सुरू का झाला आणि त्याचे दूरगामी परिणाम नेमके काय होणार आहेत, हे सगळं आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे. ते आपल्याला यासाठी उलगडून सांगणार आहेत. मी थेट निहार गोखले यांच्याकडे जातो. सर, खूप खूप स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. माझा थेट प्रश्न असा आहे की तुमचा कोळसा प्रकल्पांबद्दल लिहिण्याचा नेमका हे कसा संबंध कसा आला, तुम्ही कनेक्ट कसे झालात आणि तुम्ही कसा याचा शोध घेत गेलात आणि तुम्हाला काय काय सापडलं? ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इन्व्हाइट करण्यासाठी. नमस्कार तुम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांना. तर ह्याची सुरुवात होते साधारण 2016 मध्ये, जेव्हा नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल जे आहे आणि पुण्यात ज्याची बेंच आहे त्यांनी एक निकाल दिला. त्यांचा निकाल होता की इथं गोव्यात जे मुरगाव पोर्ट आहे, जे केंद्रीय सरकारचं पोर्ट आहे, तिथं विना एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या त्यांनी एक प्रोजेक्ट सुरू केलं पोर्ट एक्सपान्शनचं. आणि ह्याचा निकाल आला आणि ह्याच्यात हे कळलं की नितीन गडकरी जे तेव्हाचे शिपिंग मंत्री होते आणि अजूनही रोडचे मंत्री आहेत, त्यांनी या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं विदाऊट एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, जो कायद्याच्या विरुद्ध जातो. कायदा म्हणतं की आधी क्लिअरन्स असायला हवं, मग तुम्ही प्रोजेक्ट सुरू करायचं. त्यांनी स्वतः गोव्याला येऊन इनॉग्रेशन केलं प्रोजेक्टचं. हे बघून मला खूप नवल वाटली की असं कसं होऊ शकतं. आणि ते जजमेंट मी वाचलं आणि मग मी सुरू केलं रिसर्च की हे कुठलं प्रोजेक्ट आहे आणि हे पोर्टवर काय एक्सपान्शन चाललंय. आणि तशी माझी सुरुवात झाली याविषयी. तर हा तेव्हा प्रोजेक्ट तुम्ही जो आहे गोव्यामध्ये तो, होतात की गोव्याच्या बाहेर? नाही, मी दिल्लीमध्ये होतो. मी इथं ओके. कॅच न्यूज म्हणून वेबसाईट होती, तिथं मी एन्व्हायरमेंट रिपोर्टर होतो आणि मी एनजीटी एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री त्याच्यावर मी कव्हर करायचो. आणि मी गोव्याला एकदा येऊन गेलो होतो आणि काय इश्यूज आहेत एन्व्हायरमेंटचे वगैरे एकदा बघून गेलो होतो. आणि मला असं कोणीतरी सांगितलं होतं की असा एक केस चालू आहे, तर तुम्ही डोळा ठेवा म्हणून. म्हणून आय वॉज कीपिंग अ ट्रॅक. मग ते जजमेंट आलं अँड देन आय फाउंड आउट. ओके. मग मी गोव्याला आलो. ओके. काय नेमकं तुम्ही रिपोर्टिंग केलं त्या दरम्यानच्या काळात? कारण मी तुमचा पहिला आर्टिकल वाचला, तो बहुतेक 2016चाच आहे कॅच न्यूज हो, वरती. तो जजमेंट वाला. त्याच्यामध्ये तुम्ही थेटपणे असं म्हटलंय की केंद्र सरकार आल्यानंतर, म्हणजे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर, पंतप्रधान मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रकल्पाला जास्त वेग आला, असं साधारण त्यातनं सूर दिसतोय. नेमकी ही सगळी काय पार्श्वभूमी आहे या सगळ्याची? तर पार्श्वभूमी ही आहे की मुळात ह्याची फुल मी बॅकग्राऊंड स्टोरीच सांगतो. यस. की मुळात स्टील प्रोडक्शन जे असतं भारतात, तर स्टील हा खूप महत्वाचा प्रोडक्ट आहे. सगळ्या गोष्टींमध्ये लागतो आपल्याला. आणि भारतात पूर्वीपासून नेहरूंच्या जमान्यापासूनच स्टीलला फार प्राधान्य दिलंय. इस्को होती, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. तर ह्या स्टील बनवायला एकतर घटक पदार्थ आहे आयर्न ओर, जो खनिज असतो लोह्याचा तो. आणि दुसरा पदार्थ असतो कोळसा. तर त्या खनिजला स्टील बनवायला कोळसा लागतो मध्ये, त्या केमिकल रिॲक्शन मध्ये. आणि तो कोळसा जो लागतो तो फार प्युअर लागतो कोळसा, कारण तिथं इम्प्युरिटी नाही चालत त्या ह्याच्यात. तर त्या फर्नेसमध्ये आपण शाळेत पण शिकलं असेल, हे ब्लास्ट फर्नेसमध्ये आयर्न ओर जातो आणि कोळसा जातो. तर हा जो कोळसा आहे हा भारतात नाही बनत हाय ग्रेडचा. हा आपल्याला कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या देशांमधून इम्पोर्ट करावा लागतो. तर ही आधीपासूनचीच गोष्ट आहे की हा कोळसा भारतात उपलब्धच नाहीये. कोकिंग कोल म्हणतात त्याला. तर भारतात अनेक जागी स्टील क्लस्टर्स आहेत. झारखंड, छत्तीसगड साईडला आहे, कारण तिथं ते खनिज उपलब्ध आहेत. तसा दुसरा क्लस्टर आहे कर्नाटकमध्ये, उत्तर कर्नाटकमध्ये. आणि तिकडचे आयर्न ओर माइन्स आपल्याला माहितीच आहेत, बेल्लारीमध्ये. तर तिथं एक मोठं क्लस्टर आहे स्टील इंडस्ट्रीचं.
आणि तिथं भारताचं सर्वात मोठं इंटिग्रेटेड स्टील प्लांट म्हणतात ते JSW स्टीलचं आहे, जिंदल स्टीलचं, जो सज्जन जिंदलची कंपनी आहे, त्यांचं ते प्लांट आहे. आणि त्यांना कोकिंग कोल कुठून आणायचं त्यांनी, कारण कोकिंग कोल बोटीवरून येतं जहाजांमध्ये. तर गोवा हा एक मोठा बंदर आहे त्यासाठी. आंध्र प्रदेशमधून पण ते आणतात, पण गोव्यात ते बंदर आहे जे मोर्मुगावचं, ते एक जुनं बंदर आहे. पोर्चुगीज लोकांनी बांधलं होतं ते. आणि तिथून एक रेल्वे लाईन आहे जी थेट बंदर पासून कर्नाटकला जाते. थ्रू वेस्टर्न घाट्स, दूधसागर फॉल्स वरून अशी ती जाते. जुनी लाईन आहे ती. आणि ती थेट ह्या इंडस्ट्रीयल क्लस्टरला जाते स्टीलच्या. तर मुळात भारताला स्टील ही प्रायोरिटीची गोष्ट आहे आणि भारताला स्टील प्रोडक्शन वाढवायचं आहे. म्हणून हे कर्नाटकचे क्लस्टर त्यांना विकसित करायचे की इथं आपण स्टील करूया भरपूर. तर आता कोळसा आपल्याला आणावा लागेल गोव्यातून, कारण रेल्वे लाईन ऑलरेडी आहे, हायवेज पण आहेत. तर म्हणून मी मानतो की हा प्रकल्प तर जुनाच असावा, ही काय आयडिया नवीन नाहीये. JSW 2000 सालापासून गोव्यातून कोळसा नेत आहे. पण मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी बरेच नवीन प्रोजेक्ट भारतात सुरू केले. त्यातनं हे एक प्रोजेक्ट त्यांनी कन्सेप्च्युअलाइज केलं की आपण गोव्यातून सगळा जो कोळसा कर्नाटकला हवाय तो आपण गोव्यातूनच आणूया. आणि जी रेल्वे लाईन आहे पोर्चुगीजची, तिथं ती एक सिंगल ट्रॅक लाईन होती फक्त, म्हणून कंजेशन फार व्हायचं. तर तिथं आपण दुसरा ट्रॅक टाकूया आणि जे हायवे जात आहेत गोव्याहून कर्नाटकला त्याचं आपण 4 लेनिंग करूया. आणि बंदरातून जे हायवे निघतायत ते त्याला आपण बायपास करूया, कारण बंदराला लागून ते वास्को शहर आहे. तर त्याला एक बायपास करायचा आणि एक हायवेची आणि रेल्वेची सिस्टम असा तो ऍक्च्युली खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आणि ह्याचं पहिलं पाऊल इथे पोर्टला एक्सपांड करणं. ते बंदरचं काय असतं की जे जहाज येतात कोळशाचे ते फार मोठे जहाज असतात, म्हणून त्यांना डेप्थ लागते समुद्राच्या पाण्याखालची. त्यांना साधारण 20 मीटर एवढी डेप्थ लागते, जी कुठल्याही बंदरात नाही भारतात. आणि मुरगावमध्ये 15 मीटरची डेप्थ आहे. तर त्यांना ती डेप्थ आधी वाढवायची होती, 15 ते 20 मीटर करायची होती. म्हणजे पाण्याच्या खाली ते उत्खनन करतात, ड्रेजिंग म्हणतात ज्याला. सी बेड. सी बेड. तर सी बेड मध्ये आपल्याला वरून दिसत नाही, पण पाण्याखाली असं एक ट्रेंच सारखंच असतं ते मोठं. ओके. असा एक मोठा खड्डा करतात ते आणि त्याच्यातून जहाज येतात. सगळीकडेच होतं हे, कुठल्याही बंदरात ते करावं लागतं आपल्याला. तर तो पहिला प्रकल्प 2014 जून जुलैमध्ये, म्हणजे जस्ट सरकार झालं आणि पहिला प्रकल्प त्यांनी प्रपोजल दिला हा ड्रेजिंग प्रोजेक्टचा, की 15 ते 20 मीटर खोल करायला बंदराला, ज्यांनी सर्वात मोठे जहाज कोळशाचे येऊ शकतील. आणि त्यांनी मग सायमल्टेनियसली हायवे, रेल्वे डबल ट्रॅकिंग हे प्रपोज केले, पण त्याला लँड ऍक्विजिशन वगैरे लागतं, म्हणून ते जरा स्लोली झाले. आणि हे काय पोर्ट सरकारचंच आहे, म्हणून त्यांनी तो प्रोजेक्ट प्रपोज केला आणि तोच प्रोजेक्ट शेवटी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल मध्ये गेला, कारण गडकरी साहेबांनी घाई केली. कारण हे जे काम असतं उत्खननचं ते तुम्ही पावसाळ्यात करू शकत नाही. आपल्याला माहितीये पश्चिम भारतात पाऊस कसा पडतो आणि समुद्र पण फार हे खूप वेव्स येतात, म्हणून त्यांना ते ड्राय सीझन मध्ये करायचं होतं. त्यांनी घाई केली आणि क्लिअरन्स 1 महिन्यानंतर आला. प्रोजेक्ट आधीच सुरू केलं त्यांनी. आणि तिकडचे जे मासेमारी आहेत त्यांना कळतं, कारण ते तिथं करतात मासेमारी, त्यांना कळलं की इथं तर हे चाललंय आणि त्यांचा विरोध आहे, म्हणून ते गेले NGT ला. आणि तशी काय ओपन अँड शट केस होती, क्लिअरन्सच्या शिवाय तुम्ही चालू करू शकत नाही, म्हणून NGT ने ते रद्द करून टाकलं सगळं प्रकरण. आणि हे पण त्यातनं कळलं की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मध्ये एक मोठी गोष्ट पब्लिक हिअरिंग म्हणून असते. जे कोणी कुठल्याही प्रोजेक्टच्या आसपास जे कोणी अफेक्टेड लोक असतात त्यांच्याकडे तुम्ही जावं आणि एक मीटिंग घ्यावी की काय तुम्हाला काही विरोध आहे का, की आम्ही हे करणार आहोत. ह्याचं फुल तुम्ही डिक्लेअर करायचं असतं की आम्ही हे करणार आहोत, ह्याचे हे परिणाम होऊ शकतात, तुमच्यावर हे परिणाम होऊ शकतात. पण ते सरकारनी करायचं होतं ते नाही केलं त्यांनी. ते पण NGT जजमेंट मध्ये असं आलं की गडकरी साहेबांनी मीटिंग घेतली, त्यात प्रकाश जावडेकर जे तेव्हा आणि आता पण मंत्री आहेत पर्यावरणाचे, ते पण बसले होते मीटिंग मध्ये आणि त्यांनी एक असंच डिसिजन घेतलं की आपण नाही करणार म्हणून पब्लिक हिअरिंग, काही गरज नाही म्हणून.
पण कायद्यात लिहिलं की हिअरिंग लागतं. म्हणून ते पण एनजीटीने सांगितलं की तुम्ही असं कसं रिजेक्ट केलं. म्हणून एनजीटीने सांगितलं की तुम्ही आता पब्लिक हिअरिंग करायची या प्रोजेक्टची. ते सुप्रीम कोर्टला गेले गव्हर्नमेंट या एनजीटी ऑर्डरच्या विरुद्ध, हारले तिथं. हे सुप्रीम 2016 कोर्ट सालची म्हणाली गोष्ट आहे. नाही, ही 2016 सालची गोष्ट आहे. म्हणून सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुम्ही जायचं आणि पब्लिक हिअरिंग करायची. हम्म. आणि तसं ती पब्लिक हिअरिंग एप्रिल 2017 मध्ये झाली. आणि मुळातच कोळशाचा खूप विरोध होता. कारण हा कोळसा काय जहाजवरून येतो, मग क्रेननी ते उचलतात आणि जेटीवर टाकतात आणि प्रचंड धूळ उडते कोळशाची. हम्म. मग ते जेटीवरून ट्रक किंवा रेल्वेमध्ये भरतात, परत धूळ उडते. हम्म. तो नुसता कोळसा असो तरी त्याची धूळ उडते वाऱ्यामुळे. आणि ती सगळी धूळ वास्को शहरात जाते आणि तिथं लोकांना श्वासाचा त्रास, लंग कॅन्सर आणि अस्थमा, आणि तिथं घरात झाडू पोछा केला की काळी धूळ निघते. हम्म. तिथं चर्च आहे, ते चर्चचे पादरी म्हणाले की मी रोज पंखा चालू करतो तर सगळे खुपतात कारण काळं धूळ येतं. हम्म. त्याची फार वाईट परिस्थिती आहे तिथं. त्याचा पण एक इतिहास होता. म्हणून लोकांचा एनिवे विरोध होता की कोळसा त्यांना बंद करायचा होता लोकांना, तर हे लोक साधारण 3 पटीने वाढवणार होते कोळसा हम्म. या बंदरातनं. म्हणून लोकांचा विरोध होताच. मग ते पब्लिक हिअरिंग झालं आणि तिथं एवढी लोक आली पब्लिक हिअरिंगला, आणि एवढे लोक आले की पहिल्यांदा त्यांना कॅन्सल करावं लागलं कारण त्यांनी हम्म. छोटी खोली घेतली होती. त्यांनी एक हॉल घेतला होता. पण एवढी लोक आली की ते तिथं गुदमरायला झालं हॉलमध्ये. मी पण होतो तिथं. बरोबर. म्हणून त्यांनी ते फुटबॉल स्टेडियम मध्ये ठेवलं. तरी हजारो लोक आली आणि कायद्याखाली सगळ्यांनाच हक्क आहे तिथं जाऊन बोलायचा. तर एवढी लोक बोलायला लागली की रात्रीचे 1 वाजले. सकाळी हम्म. 10ला सुरू झालेली हिअरिंग रात्रीचे 1 वाजले. अशी त्यांना 2-3 दिवस एक्सटेंड करावी लागली ती हिअरिंग. आणि असं करून मग ऑफकोर्स लोकांचा पण विरोध झाला. हे बॅकग्राऊंड आहे. हे 2017ची गोष्ट आहे. हम्म. आणि काय झालं की पॅरेलली JSW तर चालवत होतं त्यांचं टर्मिनल. मग अडाणी पण आलं. आणि अडाणी हे 2014च्या पूर्वीच त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. काँग्रेस सरकारने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता. इथं मुरगावमध्ये तुम्ही पण एक कोळशाचं टर्मिनल चालू करा म्हणून. हम्म. आणि मग मोदी सरकारांनी वेदांता, ही जी तिसरी मोठी कंपनी आहे भारतात, त्यांना पण कॉन्ट्रॅक्ट दिलं की तुम्ही तिसरा कोळशाचं टर्मिनल चालवा. तर वेदांताचं टर्मिनल, त्याचं पण पब्लिक हिअरिंग तेव्हा झालं. आणि जिंदलना त्यांचं कॅपॅसिटी वाढवायची होती कोळशाची, त्याचं पण हिअरिंग. असं सगळं एकत्र झालं हिअरिंग. आणि सगळ्यांच्या समोर हे आलं आणि माझ्या पण समोर हे आलं की हा एक फार मोठा प्रोजेक्ट आहे. ह्याच्यात फार मोठ्या कंपनीज आहेत, केंद्र सरकार आहे, आणि ही जी स्टीलची आपल्याला गरज आहे देशाची, हे पण त्याच्या मागचं एक कारण आहे. ते जेन्युइन कारण आहे. कोणी हे, कारण नाहीतर आपल्याला चायनाकडून इम्पोर्ट करावं लागतं. ते कोणालाच नकोय. म्हणून हा बॅकग्राऊंड आहे. आणि आता हा बेसिकली प्रोजेक्ट काय आहे की कोळसा येणार जहाजातून, मग तो कर्नाटक पर्यंत कसा पोहोचवायचा. मग ते बंदरात सखोलीकरण करणं, तो प्रॉब्लेम. मग रेल्वे ऍडिशनल दुपदरीकरण. ट्रॅक, तो प्रॉब्लेम. मग हायवे. मग मी रिसेंटली एक स्टोरी केली की हे जे हायवे आणि रेल्वे जात आहेत ते पश्चिम घाटातून जातील. जी आपली सगळी जंगलं आहेत, ते म्हणजे आपला वारसाच आहे तो पश्चिम घाट. किती जुनं येते. आणि त्याच्यातनं हे रेल्वे आणि हे जाणार, त्याला ह्या लोकांनी काहीही असेसमेंट नाही केलंय. कायदा म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी व्हायलेटच केलाय. आणि काही असेसमेंट नाही की पश्चिम घाटातनं चाललंय. तिथं लोकल डिव्हिजनल, म्हणजे जे लोकल फॉरेस्ट ऑफिसर असतात, त्यांचे रिपोर्ट आहेत की भाऊ इथं लँडस्लाईड होतील, इथं वाघ आहेत, इथं बायसन आहेत, त्यांना डिस्रप्शन होईल. काही नाही. सिनियर लेवलला तो रिपोर्ट जातो आणि ते म्हणतात की इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे म्हणून आम्ही अप्रूव्ह करत आहोत. असं डॉक्युमेंटेशन आहे. आणि हे अजून चालू आहे. म्हणजे गेल्या वर्षाची गोष्ट आहे की हे हायवे आणि रेल्वे प्रोजेक्ट वेस्टर्न घाट्स मधनं क्लिअरन्स त्यांना मिळत आहेत. आणि त्यात आता हे लँड ॲक्विजिशन सुरू झाले, ज्याचा तुम्ही उल्लेख केला की हे जे डबल ट्रॅकिंग होतंय ते बंदरहून घाटपर्यंत जो सेक्शन आहे तो म्हणजे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट मधला पार्ट आहे. तिथं लोकांची घरं, शेतं, बरंच काही आहे. बरोबर. आणि त्यांचा ऑलरेडी ते काय ती रेल्वे लाईन होतीच. ते सगळे जे तिथं लोक राहतात
ते ऑलरेडी गेले 20 वर्ष कोळशाची धूळ खात आहेत, म्हणून त्यांचा ऑलरेडी विरोध होता. आता त्यांची तुम्ही जमीन पण घेताय, त्यांची घरं पण घेताय अजून कोळशासाठी, म्हणून विरोध तर आहे सॉलिड. हे बेसिकली बॅकग्राऊंड आहे. एक्झॅक्टली. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला आणखीन थोडीशी उलगडून सांगावी लागेल की डबल लेन हायवे करण्याची गरज का होते. आपल्याला माहिती आहे कोकण रेल्वे चा जो प्रोजेक्ट आहे तो जेव्हा करण्यात आला, जो दंडवते यांनी जेव्हा तो केला, त्यावेळीच असं जवळपास लक्षात आलं होतं की या मार्गावरती डबल लेन होऊच शकत नाही. तो मार्ग इतका खडतर आहे, कठीण आहे आणि त्याच्यावरती इंजिनियर्सने खूप काम करून तो कसाबसा कोकण रेल्वेचा एक ट्रॅक तिथून सुरू केला. याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा म्हणजे आता समजा मुंबईवरनं मडगावला ट्रेन जाते किंवा बंगळुरूला ट्रेन जाते किंवा अजून कुठे ट्रेन जाते फ्रॉम मुंबई टुवर्ड्स कोकण रिजन. याच्यामध्ये होतं काय, जर का समोरून एखादी गाडी येत असेल तर मग तिला सायडिंगला काढावं लागतं. याच्यामध्ये अनेकदा जर का तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास केला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल हो, की केलाय. अनेक मालगाड्या ज्या आहेत त्या सायडिंगला थांबतात, 3-3, 4-4 तास सायडिंगला थांबतात. हो, कधी कधी असंही हो, होतं की पॅसेंजर गाड्यांना सुद्धा सायडिंगला थांबावं लागतं. त्याच्यामुळे हो. जे आहे ते आपल्या लोकांना असं वाटतं की ह्या मार्गावरती डबल लेन व्हायला पाहिजे. पण मुख्य मुद्दा हा आहे की ह्या डबल ट्रॅकिंगमुळे नेमकं कुणाचा फायदा होणार आहे? प्रवाशांचा होणार आहे की सरकारचा होणार आहे की पर्यटकांचा होणार आहे? हा फायदा जरी आपण लक्षात घेतला तरी एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जी आहे ती वृक्षतोड होईल. नंबर 1. नंबर 2, त्याच्यामुळे अनेक लोकांच्या जमिनी ज्या असतील, ज्या ते लोक कसत होते, त्याची त्याचं त्याचं त्यांना पुनर्वसन करावं लागेल. जे माहित नाही की इतकी पिढ्यानपिढ्या ते एका ठिकाणी जमीन कसत असतील आणि दुसऱ्या वेळी ते कुठे जातील. नंबर 3, जे तिथली स्थानिक जनावरं आहेत, प्राणी आहेत, वाघ असतील, शेळ्या मेंढ्या असतील, अगदी पक्षी प्राणी असतील, यांचं काय होणार आहे? म्हणजे जे तिथे सध्या वास्तव्यात असणार आहे, त्यांचं त्यांचं तर काही कागदपत्र नसतात, त्यांच्याकडे जर काही जमीन हक्क आणि मालकी नाही, नसतो, नाही. अवघा निसर्ग त्यांचा आहे. याच्याबद्दल आपण काही विचार करणार आहोत का? हे सगळं राहिलं एका बाजूला. पण दुसरी महत्वाची गोष्ट जी मला आणखी निहार गोखले यांना विचारायची आहे, ती म्हणजे वास्को मध्ये ते आले होते आणि त्यांनी तो सगळा परिसर पाहिलाय. वास्कोमध्ये सगळ्यात म्हणजे प्रदूषित शहर हे तर सगळ्यांना माहितीच आहे हो. की झाडू मारला, जसं तू म्हणालास की झाडू मारला तरी काळी धूळ येते. याच्याबद्दलच्या ही स्टोरीज निहार गोखले यांनी केलेल्या आहेत. मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. कारण कोळसा प्रवास म्हणजे जो काढलेलं जे खनिज आहे ते त्याची वाहतूक करायला सुद्धा सुप्रीम कोर्टानं आता परवानगी दिली आहे. मी चुकत नसेल तर 31 जानेवारी पर्यंत ही परवानगी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती किंवा रोजगार मिळेल असा एक दिलासा लोकांना मिळतो. पण दुसरीकडे कोळशाबद्दलचं जेव्हा जेव्हा बोललं जातं, त्यावेळी लोकांच्या मनामध्ये फारच क्षोभ आणि फारच रोष आहे. त्याला विरोध आहे. तो असण्यामागचं कारण जे नेमकं आहे, त्याचा परिणाम आहे प्रदूषण आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांच्या आरोग्यावर होणारा हा सगळ्यात मोठा परिणाम. ह्याच्याबद्दल मला हो. निहार गोखले यांना बोलतं करायचंय. निहार, याच्याबद्दल काय सांगाल? हो, तर पहिले आपण त्याच्याविषयी बोलू, जे तुम्ही म्हणत होता की डबल ट्रॅकिंग करायचं तर त्याच्यावर परिणाम कोणावर होणार. तर ते आहेच. आता मुंबईचे आहात तुम्ही, मी पण होतो मुंबईत 2 वर्ष. तिथं लोकलला एक स्लो ट्रॅक आहे, एक फास्ट ट्रॅक आहे आणि तरी कमी पडतोय. ते एक प्रोजेक्ट होता वरून ट्रॅक करणार म्हणून. हं. तर गरज प्रमाणे ट्रॅक्स वाढतच जातात आणि गरज आहे ऑब्व्हियसली. 4 लेनचा रस्ता हा चांगलाच असतो ना 2 लेनच्या प्रमाणात. 6 लेनचा अजून चांगला असतो, 8 लेनचे अजूनच चांगले असतात, त्यात काहीच प्रश्न नाहीये. पण हेच आहे की मग त्याचा असेसमेंट कोणी करतंय का, की ह्याचे कॉस्ट काय आहेत. माझं हे म्हणणं आहे ऍज अ जर्नलिस्ट अँड ऑल्सो ऍज अ सिटीझन, की हा प्रश्न आहेच. हा मोठा प्रश्न आहे, डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट. पण ह्याचं स्टडी तरी करायला हवं ना. आता आपल्या देशात कायदा काय म्हणतो की स्टडी करायचं. आपल्या देशातले कायदे पर्यावरणाचे अमंग द बेस्ट इन द वर्ल्ड आहेत. की कायद्यात लिहिलं की असेस करा तुम्ही, आणि प्राण्यांना पण हक आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या खाली. अँड गव्हर्नमेंट इज अ कस्टोडियन ऑफ ऑल लिव्हिंग बिंग्स. सर त्यांनी दे शुड डू अ स्टडी. करा तुम्ही पब्लिक हिअरिंग ना. तुम्हाला भीती काय आहे कशाची? करा तुम्ही स्टडी, लावा चांगल्या सायंटिस्टना उच्च दर्जाच्या, आणि बघा की काय उपाय होत आहेत का. म्हणजे उपाय खूप आहेत की जनावरांसाठी समजा जंगलातनं जेव्हा ट्रेन किंवा हायवे जातात तेव्हा खालून बोगदे करणे, किंवा वरून म्हणजे खूप इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजीज आहेत की माकडांना कसं वरून ब्रिज करतात. हं. आसाममध्ये केले त्यांनी, की माकड क्रॉस करू शकतील रेल्वे ट्रॅक, असा एक ब्रिज करतात ते.
असे ऑप्शन्स ऍटलिस्ट त्यांनी बघायला विचार तरी करायला हवे. हवा. हा, आणि दे शुड गिव्ह अन ओपिनियन की नाही जमणार आम्हाला, नाही बरोबर. करायचं, खर्च खूप होतो. पण भारतात हे पण होत नाही, आणि स्पेशली या सरकाराखाली त्यांना करायचंच नाहीये. त्यांना हे असंच करायचं, पब्लिक हिअरिंग कॅन्सल करायची, आणि आम्हाला असेसमेंट करायचंच नाहीये, आम्हाला काहीच करायचं नाहीये. आणि मग कोणी प्रश्न विचारला तर म्हणतात की पण आपल्याला डेव्हलपमेंट हवंय. तर असेसमेंट शुड बी डन ना. जो कायदा आहे तो तरी फॉलो करा. पुढचे डिबेट्स पुढचे आहेत की मग कोणासाठी आहे आणि कशासाठी आहे. तर तो, बरोबर. दॅट वॉज द पॉइंट. आणि मी हे सगळीकडे हे एम्फसाइज करतो की हा कायद्याचा प्रश्न आहे आणि असेसमेंटचा प्रश्न आहे. हे उगाच फिलॉसॉफिकल डिबेटमध्ये जायची गरज नाही आपल्याला. अगदी. आणि हा, मला आणि तुमचा, वास्तूबद्दल तर मी विचारतोच, पुन्हा एकदा त्याच्याबद्दल येतो. पण हा, हा वास्तव, असेसमेंटचा विषय हा, निघालात म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं मागे हा, घेऊन जातो. हा, मला स्पेसिफिकली तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल, की मी चुकत नसेल तर याच्यावरती एक समितीही बसवण्यात आली होती असेसमेंट करण्यासाठी. त्यांनीही अहवाल दिला होता, की हम्म, या प्रोजेक्टचा पुनर्विचार केला जावा, कोळशाबाबतचा. जो मी 2016 सालचा का 17 सालचा तुमचा रिपोर्ट वाचला होता त्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल तुम्ही हा. थोडंसं सांगावं. नाही, तसा अहवाल अनफॉर्च्युनेटली कोणी दिला नव्हता असं फॉर्मली रायटिंग मध्ये. पण खूप लोकांनी कन्सर्न्स रेज केले होते. पहिली म्हणजे कोस्टल झोन ऑथॉरिटी जी आहे गोव्याची, त्यातले बरेचसे एक्सपर्ट मेंबर्स आहेत. एक अँटोनियो मास्करेनास म्हणून होते, त्यांचा एक रिपोर्ट होता, बट स्पेसिफिकली ऑन द कोस्टल, कारण ते कोस्टल एक्सपर्ट आहेत, असा रिपोर्ट होता. आणि इतर केंद्राची एक्सपर्ट कमिटी आहे, त्यांचे पण व्ह्यूज होते. पण मला असं आठवत नाही की कोणी फॉर्मली ह्याला विरोध केला असावा या प्रोजेक्टला त्यांनी काय याप्रमाणे. कन्सर्न रेज केले होते साधारण? त्यांचे कन्सर्न्स हे होते की तुम्ही जे ड्रेजिंग करत आहात, जे सी बेडचं डिपेनिंग करत आहात, त्यांनी, तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे. त्यांचं एकतर ते म्हणणं होतं की हे तुम्हाला कळत नाही की हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आणि ते जे सायंटिस्ट आहेत, ही इज अ जिओलॉजिस्ट, मरीन जिओलॉजिस्ट. आणि त्यांचं ओपिनियन होतं की ह्यांनी कदाचित इरोजन वाढेल. म्हणजे जो कोस्टलाईन आहे, त्यांनी मला कसं समजवलं की एक मोठा खड्डा आहे, त्याला तुम्ही अजून डीप करत आहात. तर जी आसपासची कोस्टलाईन आहे, त्याच्यावर जे रेती वगैरे आहे, माती, ती त्याच्यात पडेल, या हं, खड्ड्यात, हं. या खोल खड्ड्यात ती अशी पडते. आणि बरोबर. हे एस्टॅब्लिश्ड आहे की ते असं सिल्टेशन होत राहतं. हं. तर त्याचं म्हणणं आहे की तुम्ही एवढा जर खोल खड्डा केला तर होऊ शकतं की जे आसपासची गावं आहेत त्यांची जमीनच सिल्ट होईल बरोबर. समुद्रात, असं त्यांनी वॉर्निंग. आणि त्यांचं पण म्हणणं हेच होतं की तुम्ही असेसमेंट तुम्ही जे केलं आहे ते युजलेस आहे असेसमेंट. त्याच्यात ह्याच्याविषयी काही त्यांनी इमॅजिन मॉडेलिंग पण केलं नव्हतं सीबेडचं. हं, ते हं. कुठला तरी 80चा मॉडेल वापरत होता, ते होते. आणि त्यांनी नुसतं मॅथमॅटिकली ते मॉडेल केलं होतं की काही होणार नाही म्हणून. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही नीट, त्यांनी 3-4 मेथड्स सांगितल्या की तुम्ही ह्याचं असेसमेंट करा आणि मग तुम्ही विचार करा की इज दिस. ही ओनली सेड की मला डाऊट आहे, कारण ऍज अ सायंटिस्ट यू कॅनॉट एस्टॅब्लिश विदाउट एक्सपेरिमेंट्स अँड ऑल दॅट. करेक्ट. सो ही सेड दॅट डू दोज एक्सपेरिमेंट्स आणि मग बघू काय निघतंय. आणि त्या ऑथॉरिटीचं पण हेच फायनली मत होतं की केंद्राने यावर विचार करावा, हं. की हे एक्सपर्टनी जे सांगितलंय. आणि केंद्राने न विचार केला न काही, त्यांनी अप्रुव्हलच दिलं. बरोबर. याच्याबद्दल तुम्ही कधी नितीन गडकरी किंवा प्रकाश जावडेकर किंवा केंद्र सरकार यांच्याशी कधी संवाद साधण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना काही प्रश्न विचारले होते का? ते ते जर बोलत असते तर बोललो असतो मी त्यांच्याशी. पण आपण प्रयत्न करतो, ईमेल पाठवतो, फोन करतो. जावडेकरांशी मी इंटरव्ह्यू पण केला एकदा. पण तेव्हा मला ह्या प्रोजेक्ट विषयी माहिती नव्हती. दॅट वॉज बिफोर 2016. पण त्यांच्याकडून काही हे प्रतिसाद मिळत नाही.